नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवरती ठाणे बाजारपेठेमध्ये राख्या दाखल झाल्या आहेत. आपल्या लाडक्या भावासाठी आगळी वेगळी राखी घेण्याकरिता बहिणींची लगबग सुरू झाली असून ठाण्यातील वामाक्षी राखी व्यावसायिक यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या आगळ्या वेगळ्या रंगीबेरंगी राख्यांनी लोकांचे मन भरून गेले आहे. त्यामध्ये कार्टून राखी, सिल्वर गोल्ड, कस्टमायझेशन केलेली राखी अशा अनेक राख्या नागरिकांसाठी उपलब्ध केल्या आहेत. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्याचे लाडके उपमुख्यमंत्री यांची देखील राखी मोफत उपलब्ध करण्यात आलेली आहे. तसेच शिवसेना कार्यकर्ते निखिल बुडजुडे यावेळी आपल्या देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचा फोटो असल्याची राखी, शिवराज्य मुद्रा अशा विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. सध्या मराठी हिंदी वाद कुठेतरी शांत होत असतानाच मी मराठी शिकणार, आपण मराठी शिकू, प्रेमाने बोला, मराठी बोला, जय महाराष्ट्र अशा आशयाचे असलेल्या राख्या देखील या ठिकाणी वामाक्षी राखी व्यावसायिक यांनी नागरिकांकरिता उपलब्ध करून दिलेल्या आहेत. विशेष म्हणजे नागरिकांसाठी या मोफत उपलब्ध केल्या असून नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी लाभत असल्याचं दुकान मालकांनी सांगितलं आहे. आल्या नवसाच्या कावडी, हर हर महादेव महेश्वरा, जय शिव शंभू गौरीवरा, हर हर महादेव महेश्वरा, जय शिव शंभू गौरीवरा. तीर्थ पुष्करला जाऊनी पाणी कावडीत घेऊनी धार शिवलिंगावर टाकूनी पूजाही करते भाविक गडी. आल्या नवसाच्या कावडी, आल्या नवसाच्या कावडी, हर हर महादेव महेश्वरा, जय शिव शंभू गौरीवरा, हर हर महादेव महेश्वरा, जय शिव शंभू गौरीवरा. असा फुलला भक्ती म्हणा, बघ रंगला हा सोहळा, चैताचा सोहळा शिंगणापुरा मध्ये या गळा. बघाही शिव महिमा के बडी, आल्या नवसाच्या कावडी, आल्या नवसाच्या कावडी, हर हर महादेव महेश्वरा, जय शिव शंभू गौरी. शेवटी 2010 मध्ये आज 15 वर्ष झाली आम्ही स्वतः राख्या बनवतो आणि राख्या विकतो. आमचा हा प्रदर्शन आषाढी बीच पासून सुरुवात होते आणि रक्षाबंधन पर्यंत नेमकीची सुरू असते. दरवर्षी म्हणजे जेव्हा साहेब मुख्यमंत्री झाले आपले एकनाथ शिंदे साहेब, तेव्हापासून त्यांच्या फोटोची राख्या पण आम्ही बनवलेल्या, त्या फोटोच्या राख्या आपण फ्री दिलेल्या आहेत. अजूनपर्यंत पण आपण त्या फोटोच्या राख्या ज्या आहेत ते निशुल्क देतो. ह्या वर्षी महाराष्ट्रात काहीतरी नवीन घडतं आहे आणि ते घडायला नको म्हणजे एक जे संदेश आहे ते आम्ही संदेश देण्याचा प्रयत्न करतोय आमच्या माध्यमातून, जे पण आमच्याकडनं करता येईल समाजासाठी. तर तसं तुम्ही बघू शकता आपला हा एक संदेश आहे, अहिंसा परमो धर्म. हे आपले संस्कार विसरून सर्व जुने वाद, जे पण वाद झाले ते विसरून आता करूया नवी सुरुवात. वामाक्षी राखी सोबत जोडून प्रेमाने बोलूया मराठी, सोबत रिजवूया मराठी, गोड मराठी जोरात बोलूया, जय हिंद जय महाराष्ट्र. तर अशा प्रकारच्या राख्या ज्या आम्ही बनवलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही ठाण्यामध्ये चरईमध्ये आहोत. तर शिंदे साहेब तर ठाण्यात ते गौरव आहे आणि आम्हाला त्यांचा वैभव पण आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जे चरईमध्ये आहे तर तिकडचे टेंबी नाकाचे शाखा प्रमुख म्हणजे एक निखिल बुडजुडे सर, त्यांची सुद्धा राखी आम्ही इथे मोफत देतोय, फ्री देतोय.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील सर्व रेल्वे स्थानकावरती प्रवाशांसाठी मूलभूत सोयी सुविधा देण्यामध्ये रेल्वे प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीनात यांची आज भेट घेऊन बैठक घेत चांगलाच सज्जड दम देत लवकरात लवकर विकास कामे पूर्ण न केल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. RLDच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे. ठाणे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी DPR मास्टर प्लॅनच्या माध्यमातून 950 कोटी रुपयांचा प्रस्ताव 26 मे 2023 रोजी रेल्वे प्राधिकरणाने पाठवला होता. मी निवडून आल्यापासून या विकास कामाकरिता नियमित पाठपुरावा करत आहे, मात्र अद्याप पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. मास्टर प्लॅन पाठवून सुद्धा 2 वर्षाहून अधिक काळ लुटला तरी कामं सुरू न झाल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली आहे. बैठकीला DGM KK मिश्रा, DRM हरीश मीना, SS गुप्ता आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ठाणे रेल्वे स्थानकातील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या फलाट क्रमांक 10 वरून मोठ्या संख्येने महिला वर्ग प्रवास करत असतात. फलाटावर छत नसल्याने पावसाळ्यात महिलांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची बाब महाप्रबंधकाच्या निदर्शनास खासदार नरेश म्हस्के यांनी आणून देत लवकरात लवकर यावर मार्ग काढण्याच्या सूचना केलेल्या आहेत. ठाणे ते मुंबईकडे जाणाऱ्या फलाटांवरती अजून एकही पादचारी पूल बांधणं आवश्यक आहे. हा पादचारी पूल फलाट क्रमांक 1 ते फलाट क्रमांक 7 आणि 8 नंबरला पूर्व आणि पश्चिम असा जोडला जाईल. ते काम तातडीने सुरू करावे. ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 5 ते फलाट क्रमांक 10 ला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या पुनर्बांधणीचं काम अपूर्ण असून ते तात्काळ मार्गी लावावे. वर्तकनगर येथील आरक्षण केंद्रामध्ये एक शौचालय बांधावे. केंद्रात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरक्षण केंद्राचं नूतनीकरण करावं. नव्याने वायरिंग, खिडक्या दुरुस्ती, रंगरंगोटी, बैठक व्यवस्था इत्यादी कामे त्वरित पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा अशा सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर वैयक्तिक टीकाटिप्पणी करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला अध्यक्ष सुजाताताई घाग यांच्या नेतृत्वाखाली जोडेमारो आंदोलन करण्यात आलं. विशेष म्हणजे पडळकर यांचं नाव न घेता करारा जवाब मिलेगा असा इशारा सुहास देसाई यांनी दिला आहे. डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे आज विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावरती धनंजय देशमुख यांच्यासह चालत असताना पडळकर यांनी अचानक गाडी थांबवून तसेच गाडीचा दरवाजा उघडून डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि धनंजय देशमुख यांना इजा करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे गाडीकडे पाहत असतानाच गोपीचंद पडळकर यांनी शिवीगाळ केली. या घटनेचा निषेध म्हणून ठाणे शहरात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी कार्यकर्त्यांनी मंगळसूत्र चोराला अटक करा, मंगळसूत्र चोराला बेड्या घाला अशा घोषणा दिल्यात. तसेच पडळकर यांच्या प्रतिमेत जोडे मारलेत. या प्रसंगी सुहास देसाई यांनी पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना अर्बन नक्षल ठरवण्याचा अधिकार कोणी दिला? सत्ताधारी पक्षात असल्यानेच ही दादागिरी केली जात असेल तर तो लोकशाहीचा खून आहे.
गुगलवर एका महाशयाचे फोटो आहेत. माझ्या हातात हा फोटो गुगलवरूनच घेतला आहे. असे लोक जर नेतृत्व करणार असतील तर महाराष्ट्राचं काय होणार? आमच्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. पण लक्षात ठेवा, महाराष्ट्र हा शंड नाही. या गोष्टीचा करारा जबाब मिळेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. मंगळसूत्र चोराचं करायचं काय? मंगळसूत्र चोराचं करायचं काय? जो आवाज साफ सकाय बाकीचा भंगारे ठाण्यातील रायलादेवी तलावात नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेमध्ये 2 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याने शहरात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती ठाणे पालिकेचे माजी नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे यांनी आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे तातडीने सुरक्षा उपाययोजना राबवण्याची लेखी मागणी केली आहे. रेपाळे यांनी आपल्या पत्रात म्हटले की तलावाच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारची संरक्षक भिंत अथवा जाळी नसल्यामुळे अशा दुर्घटना घडत आहेत. यासाठी त्यांनी त्वरित उपाययोजना राबवण्याची मागणी देखील केलेली आहे. तलावाभोवती मजबूत संरक्षक जाळी उभारणे, तलाव परिसरात रात्रीसाठी पुरेशा प्रकाश योजना करणे, आपत्कालीन मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य उपलब्ध ठेवणे, 24/7 सुरक्षा रक्षक नेमणे, तलाव परिसरात स्पष्ट चेतावणी फलक लावणे. विकास रेपाळे यांनी स्पष्ट केलं आहे की पालिकेच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली असून भविष्यात अशा प्रकारांना आळा बसवण्यासाठी संबंधित विभागांनी गंभीरतेने तातडीची पावलं उचलावीत. शहरवासियांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करेल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. आमच्या प्रभागातील रायलादेवी तलाव या ठिकाणी काल एका 21 वर्षीय तरुणाचा गुरुराज पेडमकर याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. रायलादेवी तलावाच्या बाबतीत अनेक समस्या आहेत. मधल्या काळामध्ये त्याच्या फेस 1चं काम झालं, ब्युटिफिकेशन झालं, परंतु जी दुसरी बाजू आहे ती बाजूचं काम अजून MMRDA सुरू झालेलं नाही. त्यांची टेंडरिंग प्रोसेस सुरू आहे. परंतु हा नागरिक त्या ठिकाणी जातात, जे वॉकला येणारे नागरिक असतात, तरुण जातात. हे पावसाचे दिवस आहेत, तरुण मुलं त्या ठिकाणी पोहण्यासाठी जातात. त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही, लाईफ गार्ड्स नाहीत, त्या ठिकाणी कुठलेही संरक्षक जाळ्या नाहीत, लाईट्स नाहीत. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये काल एक असा दुर्दैवी अशी ही घटना घडली. मी माननीय आयुक्तांना याबाबत काल रात्रीच अवगत केलं होतं. आज सकाळी मी त्यांची भेटण्याची वेळ मागितली होती. आयुक्त काही कामास्तव दिल्लीत असल्याने त्यांनी तातडीने अतिरिक्त आयुक्त 2 यांना सांगून बैठक आयोजित केली. सकाळी देखील आम्ही साईटवर जाऊन आलो. मग कार्यकारी अभियंता कलाल असतील, मनीषा प्रधान मॅडम असतील, स्वच्छता निरीक्षक असतील, त्या ठिकाणी असलेल्या ज्या काही विविध समस्या आहेत, इव्हन MMRDAचे जे अधीक्षक अभियंता आहेत त्यांच्याशी देखील आम्ही या संदर्भात चर्चा केली. त्यांना देखील ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या देखील आम्ही सांगितल्या. DCP प्रशांत कदम यांच्याशी देखील चर्चा करून त्या ठिकाणी पोलिसांचं पेट्रोलिंग कसं वाढवता येईल. मुळात असं आहे की ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट्स होत आहेत किंवा ज्या ठिकाणी अपघात प्रवण अशी क्षेत्र तयार होतात त्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आयुक्तांनी देखील लगेच तातडीने त्या बैठक आयोजित केली. योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. मी आयुक्तांकडे एकच मागणी केली आहे की ह्या अशा प्रकारच्या दुर्घटना, शेवटी कोणाचाही जीव जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण हा मनुष्याने दिलेला जीव आहे आणि तो जाणं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे. त्या दृष्टीने अतिशय कठोर पावलं उचलणं आणि रायलादेवी तलावाच्या ठिकाणी असलेल्या ज्या काही आपण ज्या म्हणतो जे काही लॅकुनाज आहेत, ज्या काही दुरुस्ती करणं गरजेचं आहे त्या देखील तातडीने दुरुस्ती करण्याचं मी त्यांना निवेदन दिलेलं आहे. त्यांनी देखील अगदी तातडीने त्या सगळ्या करण्याच्या बाबत अगदी मला आश्वासन दिलेलं आहे. मी त्या मीटिंगमधनंच आम्ही DCP प्रशांत कदम सरांना फोन केला. त्यांच्यासमोरच सिनियर PI देखील बसलेले होते. गर्दुल्ल्यांचा विषय हा आम्ही स्थानिक लेवललाही बऱ्या प्रकारे हाताळलेला आहे. परंतु जसं आपण म्हणतो की ज्या ठिकाणी डार्क स्पॉट्स क्रिएट होतात किंवा ज्या ठिकाणी असे ब्लाइंड स्पॉट तयार होतात त्या ठिकाणी गर्दुल्ल्यांचं प्रमाण असतं, कारण ते कुठेतरी आडोसा शोधण्याचा प्रयत्न करत असतात. मी ज्या काही 4-5 उपाययोजना सांगितल्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लाईट लावणं, त्या संरक्षक भिंती तयार करणं, त्या ठिकाणचा गाळ काढणं, त्या ठिकाणच्या विद्युत व्यवस्था करणं, 24/7 सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी नेमणं, त्या ठिकाणी साफसफाई ठेवणं, ह्या सगळ्या याच्यामध्ये गर्दुल्ल्यांच्या बाबतीत आम्ही प्रभागामध्ये देखील विशेष उपाययोजना घेतलेल्या आहेत. आणि ज्या ठिकाणी असं आढळून येतं की ते कुठलीही कोणाची हैगई केली जात नाही, मग त्याला शिवसेना स्टाईलच उत्तर दिलं जातं. आणि आपण म्हणताय तसं बरोबर आहे, एका पाळीमध्ये एक सुरक्षा रक्षक असे महापालिकेने नेमलेले त्या ठिकाणी आहेत
आत्ताच आम्ही माननीय अतिरिक्त आयुक्तांकडे जी बैठक घेतली त्या ठिकाणी तिथे 2 सुरक्षा रक्षक आणि 1 सुपरवायझर असं नेमण्याचं आत्ताच त्यांनी मला आश्वासन दिलं आहे. परत पोलिसांचं देखील त्या ठिकाणी पोलिसांनी एक पॉईंट क्रिएट केलेला आहे, जो रहेजाची आणि भानुशाली सोसायटीची मागची बाजू आहे त्या ठिकाणी पोलिसांनी एक जो काय आपण म्हणतो त्यांचा एक पॉईंट तयार केलेला आहे. तिथे देखील पोलीस हे करतात, पण त्याच्या फेऱ्या वाढवणं आणि त्याचं जास्तीत जास्त पेट्रोलिंग करणं याची विनंती आम्ही केली आहे. त्यांनी देखील सकारात्मक त्याला घेऊन त्या ठिकाणी पोलिसांचं पेट्रोलिंग देखील वाढवता येईल आणि त्या ठिकाणी मुळात जो अंधार आहे त्याच्यावरती पण उपाययोजना, कारण रात्रीच्या वेळात जिथे त्या ठिकाणी जास्त लोक बसतात तर आपण त्यावर देखील उपाययोजना करण्याच्या सूचना माननीय अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या आहेत. कापूरवाडी ते लोढा आमरा संकुलापर्यंत दोन्ही बाजूने 60-60 फुटांचं रुंदीकरण सुरू आहे. मात्र रस्त्याचे रुंदीकरण सुरू असतानाच आता उड्डाणपुलाची मागणी होत असून यामध्ये ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून त्यांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी उड्डाणपुलाची मागणी केली आहे. त्यावर आवश्यक बाबींचा सर्वे करून निर्णय घेतला जाईल असे ठाणे महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियान ते धनंजय मोदे यांनी सांगितले. तर रुंदीकरणाचं काम पूर्ण असताना त्यात उड्डाणपुलाची मागणी का होत आहे असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. कापूरवाडी नाका ते कोलशेत दरम्यान 10 वर्षात झपाट्याने विकास झाला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गृहसंकुलनं उभारली जात आहेत, त्यामुळे रस्त्यावर सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडी होते. यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून कापूरवाडी नाका ते कोलशेत दरम्यान दोन्ही बाजूने 60-60 फुटांपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण केलं जात आहे. यासाठी पालिकेने रस्ता रुंदीकरणाबाबत बाधित झालेल्यांचे दुकान घरांचे पुनर्वसन सुरू केलं आहे. लोढा आमरा ते ढोकाळी गावापर्यंत रुंदीकरणाचं काम हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे. तर भविष्यातील गर्दीचा विचार केला तर या ठिकाणी पुलाची अत्यंत गरज आहे. वाहतूक कोंडीच्या मुक्तीसाठी हा पूल आवश्यक आहे. ठाणे महानगरपालिकेचा सकारात्मक यावर प्रतिसाद मिळाल्याची माहिती माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी सांगितलं आहे. तर 10 वर्षापासून ढोकाई कोलशेत मुख्य रस्त्याचं रुंदीकरण प्रलंबित आहे. ते नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण केलं तर आहेच. तोच रस्ता वाहतुकीसाठी पुरेसा होईल असं यावेळी नंदीबाबा मंदिराचे देवस्थान प्रमुख विश्वस्त साईनाथ पाटील यांनी म्हटलं आहे. याच्यामध्ये आपण जो कोलशेत रस्ता म्हणजे कापरवाडी ते याच्यापर्यंत लोढा आमारापर्यंत जो रस्ता त्या ठिकाणी जो आहे त्याची रस्ता रुंदीकरण त्या ठिकाणी आपण केलेलं आहे. आणि त्या रस्ता रुंदीकरणामध्ये ज्यावेळी जयस्वाल साहेब त्या ठिकाणी असताना त्यावेळेस आपण तो रस्ता रुंदीकरणाची मंजुरी त्या ठिकाणी घेतली होती. आणि ही मंजुरी घेतल्यानंतर जवळजवळ हा रस्ता 120 फुटाचा रस्ता आहे. आणि 120 फुटाचा रस्ता त्या ठिकाणी जे काम करत असताना रस्ता रुंदीकरणामध्ये जे लोक बाधित होतात त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. जे त्या ठिकाणी रस्ता डीपी रस्त्यामध्ये जेवढे अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी असतील तर ते त्या ठिकाणी जर काढायचं असेल तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी कारवाई करायला लागते आणि कारवाई करून हे रस्त्याचं काम त्या ठिकाणी पूर्ण करायला लागतं. याच्यामध्ये असं आहे की लोकांची राहती घरं आम्ही काढून घेतली किंवा व्यावसायिक त्या ठिकाणी आले होते त्यांच्याही त्या ठिकाणी आपण रस्ता रुंदीकरणामध्ये काढून घेतलेले काही लोक जे राहिलेले आहेत त्यांची ह्यासाठी आपण व्यवस्था त्या ठिकाणी करत आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या प्रभागामध्ये जी रेंटलची घरं त्या ठिकाणी आहेत किंवा SR त्या ठिकाणी जे असतील किंवा त्याच्यामध्ये आम्हाला POSPची त्या ठिकाणी घरं असतील तर ती घरं त्या ठिकाणी परमानंट घरं द्यावी अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी वारंवार करतोय. आणि वारंवार करत असताना ती जागा जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत ती 5 ते 6 घरं आणि बायरेंडा इथं त्या ठिकाणी घरच चालू आहे तिथं त्या ठिकाणी 10-15 घरं जी आहेत ही सर्व गोष्टी त्या ठिकाणी आहेत. आणि त्याच्यामध्ये येणारी जी MECPचे जे ट्रान्सफॉर्मर जे होते ते ट्रान्सफॉर्मर जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत रस्त्याची जी कोंडी त्या ठिकाणी जी आहे तो 120 फुटाचा रस्ता त्या ठिकाणी जर आपण करतोय तर तो 120 फुटाचा रस्ता येणारी फ्युचरमधली जी डेव्हलपमेंट आहे जवळजवळ 400 ते 500 एकरची जी डेव्हलपमेंट जी चालू आहे कोलशेत भागामध्ये म्हणजे आपल्या ढोकाळीपासून ते कोलशेतपर्यंत जो त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण झाला त्याच्यानंतर मग आपल्याला येणाऱ्या भविष्यात त्या ठिकाणी जी डेव्हलपमेंट आहे तर त्या डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला जी लागणारी वाहतूक कोंडी जी होऊ नये याचं जे प्रोव्हिजन त्या ठिकाणी 50 वर्षाच्या नंतरची त्या ठिकाणी प्रोव्हिजन करणं गरजेचं आहे. तर त्या याच्यासाठी आम्ही जी प्रोव्हिजन त्या ठिकाणी करतोय म्हणजे आम्ही 120 फुटाचा रस्ता पुढचा फ्युचर बघूनच त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्या याच्यामध्ये जी डेव्हलपमेंट आणि ज्या गाड्या चालणार आहेत त्या रस्त्यावरती जवळजवळ ही जर संपूर्ण डेव्हलपमेंट जर झाली तर जवळजवळ 3 ते 3.5 लाख गाड्या या रस्त्यावरती त्या ठिकाणी जाणार. आणि आदर हिरानंदानी आणि घोडबंदरवरनं जे ट्रॅफिक होते आणि ह्या ज्या गाड्या त्या ठिकाणी येतात त्याची प्रोव्हिजन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर ह्या याच्यात आणि फ्युचरमध्ये जो भिवंडीला जाणारा जो ब्रिज आहे जो आपल्याला कोस्टल रोडवरनं कोलशेत खाडीवरनं त्या ठिकाणी जाणारा जो रस्ता आहे
तर तो त्या ठिकाणी जो ब्रिज बनवल्यानंतर मग त्याची प्रोव्हिजन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने आपण 120 फुटाचा रस्ता त्या ठिकाणी घेतलेला आहे लोधा आमारापर्यंत. लोधा आमाराच्या नंतर त्या ठिकाणी आपण या सर्व आणखी त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करून कोलशेतपर्यंत शेवट कोलशेत खाडीपर्यंत हा रस्ता त्या ठिकाणी 120 फुटाचा थ्रॉड रस्ता त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. त्याला पॅरेलल त्या ठिकाणी जे रस्ते आहेत म्हणजे दोस्तीचा त्या ठिकाणी रस्ता असेल, दोस्ती आहे, राममूर्ती नगर आहे, त्याच्यानंतर ब्रह्मणला जाणारा जो रस्ता आहे, मनोहरनगरला जो जाणारा रस्ता आहे, त्याच्यानंतर डीमार्टकडे त्या ठिकाणी जो कट आहे आणि नंदीबाबाजी इथं जो त्या ठिकाणी जो रस्ता त्या ठिकाणी. तर ह्या याच्यामधनं जी कटमध्ये त्या ठिकाणी जे ट्रॅफिक त्या ठिकाणी होते आणि त्याच्यातनंच आपल्याला लोकांची जी बघतो आपण की सकाळी त्या ठिकाणी जी लोक कामाला जातात ते ट्रॅफिकमध्ये त्या ठिकाणी सापडतात, त्यानंतर संध्याकाळी घरी येताना त्या ठिकाणी जे ट्रॅफिकमध्ये 2-2 तास त्या ठिकाणी जावं लागतं. तर हे कुठेतरी आपल्याला दूर करणं फ्युचरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला हे करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.